उपयुक्तता. दोन मित्र होते. दोघांनाही झाडाफुलांची आवड होती. दोघांनीही एकाच गावात जमीन खरेदी केली. रस्त्याच्या या बाजूला गोविंदाची आणि दुसऱ्या बाजूला गोपाळाची जागा होती. दोघांनी मिळून ठरवले की आपण या जागांमध्ये झाडे लावायची. आपल्या बागेची जगात तारीफ झाली पाहिजे. दोघांनीही जमिनीची मशागत केली आणि मग तेथे झाडे लावली. रस्त्याच्या डाव्या बाजूला गोविंद उद्यान आणि उजव्या बाजूला गोपाळ उद्यान उभे राहिले. गोविंदाने आपल्या जागेत फक्त सुरूची झाडे लावली. उंच उंच हिरवेगार सरळसोट सुरू वृक्ष वाढले. आभाळाच्या निळाईशी जणू त्या झाडांची टोके खेळत होती. दूरवरून पाहिलं तर 100-500 सुरूच्या झाडांचे उद्यान फारच सुंदर दिसत होतं. रांगेने लावलेल्या झाडांमधून गोविंदाने छोट्या वाटा तयार केल्या होत्या. गोविंद उद्यान बघायला येणारे लोक खुश होऊन जात. गोपाळनं आपल्या बागेत निरनिराळी फळझाडं फुलझाडं लावली होती. चमेली, जास्वंद, मोगरा, गुलाब, झेंडू, तर वड, पिंपळ, आंबा, चिंच, बोरं अशी विविध झाडे झुडपे त्याने आपल्या बागेत लावली होती. त्या बागेतून जाताना सुद्धा छान वाटायचे. फुलांचा मंद सुवास तेथे दरवळत असे. एकदा एक परदेशी प्रवाशांचा जथ्था दोन्ही बागा बघायला तेथे आला. त्यांनी पहिल्यांदा गोविंद उद्यानाला भेट दिली. बाग बघून ते खुश झाले. त्यांनी गोविंदाची स्तुती केली. पण दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला आणि सुरूच्या झाडाला न फळ न सावली. त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ लागला. ते लगेच गोपाळ उद्यानात गेले. आंब्याच्या वडाच्या झाडाखाली त्यांनी विश्रांती घेतली. तिथल्याच काही फळांचा त्यांनी आस्वाद घेतला. चिंचा, आवळे, पेरू, कैऱ्या त्यांनी खाल्ल्या. जाताना त्यांनी अभिप्राय तेथील वहीत लिहून ठेवला. गोविंद उद्यान केवळ सुंदर आहे, पण गोपाळ उद्यान हे सुंदर तर आहेच, पण उपयुक्तही आहे. निसर्गाने दिलेल्या शक्तींचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करता आला पाहिजे. निसर्गाचे धन जर योजकतेने वापरले तर ते उपयुक्त ठरतं.